दाम्पत्याच्या लुबाडणूक प्रकरणी चौघांना अटक, अपघातानंतर लंपास केलेले सोने हस्तगत. तासगाव विटा रस्त्यावर बोरगाव तालुका तासगाव येथील मदने मळ्याजवळ अपघातात जखमी झालेल्या पती पत्नीच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन त्यांचे 7 लाखांचे दागिने लुटणाऱ्या 4 जणांना तासगाव पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी 24 तासात या गुन्ह्याचा छडा लावून 5 लाख रुपये किमतीचे दागिने जप्त केले. या प्रकरणी विकास मोहन पाटील राहणार भांबर्डे तालुका खानापूर यांनी फिर्याद दिली होती. पोलिसांनी शरद दिनकर मदने वैवर्ष 23, भारत दिनकर मदने वैवर्ष 21, आनंदा बाळासाहेब मदने वैवर्ष 31 आणि अतुल दादासाहेब मदने वैवर्ष 25 सर्वजण राहणार लिंब तालुका तासगाव या संशयितांना अटक केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी विकास पाटील हे पत्नी वृषाली यांच्यासह त्यांच्या मोटारीतून क्रमांक MH10 CA 3433 विटा येथून तुर्ची गावी निघाले होते. 27 एप्रिल रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास तासगाव विटा रस्त्यावरील लिंबजवळ मदने वस्तीजवळ रस्त्याकडेला उभ्या असलेल्या टेम्पोला त्यांच्या मोटारीची जोरदार धडक बसली. अपघातात विकास आणि त्यांची पत्नी दोघेही गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेतील दाम्पत्य रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांकडे मदतीची याचना करत होते. मात्र रात्रीची वेळ असल्याने कोणीही थांबले नाही. हीच संधी साधून संशयित शरद, भारत, आनंदा आणि अतुल मदने येथे आले. त्यांनी मदत करण्याच्या बहाण्याने जखमींच्या अंगावरील दागिन्यावर डल्ला मारला. जखमींना मदत करण्याऐवजी त्यांनी विकास यांच्या गळ्यातील 5 तोळ्याची सोन्याची चैन आणि वृषाली यांच्या गळ्यातील 1,80,000 रुपये किमतीचे मणी मंगळसूत्र असा एकूण 6,80,000 रुपये किमतीचा ऐवज हिसकावून नेला. पोलीस निरीक्षक विशाल टकले यांनी तपासाचे आदेश दिले. सहाय्यक निरीक्षक दीपक पाटील, अभिजित गायकवाड, बजरंग थोरात, अमर सूर्यवंशी, सुरेश भोसले, विवेक यादव, सूरज जगदाळे, संतोष माळी, सागर पाटील, तानाजी शिंदे यांच्या पथकाने तातडीने हालचाली करून संशयितांना ताब्यात घेतले.